जय महाराष्ट्र मित्रांनो, ब्लॉग नंबर 13मध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे सोमवार. ब्लॉगमध्ये आपण फाईन चॉप कटिंग कसे केलं जातं हे दाखवत आहे. हे बघा, कॅबेज फाईन चॉप कट केला, त्यानंतर त्यामध्ये कॅरेट फाईन चॉप कट करून मी ॲड करत आहे. फाईन चॉप कटिंग हे अशा प्रकारे सूपसाठी यूज केलं जातं रेस्टॉरंटमध्ये. हे अशा प्रकारे कटिंग करून ठेवलं आणि हे कटिंग आपण डबल केलं, म्हणजे एक कटिंग बाऊल आपल्याला सेटिंगसाठी लागणार होता, सेटिंगसाठी फ्रेश कटिंग करून ठेवलं आणि दुसरा बाऊल आपण एक्स्ट्रा आपल्याला जर सेटिंगचं कटिंग संपलं तर इमर्जन्सीसाठी असावं म्हणून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं. त्यानंतर स्प्रिंग ऑनियन कटिंगसाठी घेतलं. स्प्रिंग ऑनियन पहिला साफ करून त्यानंतर त्याची असा बंडेल करून जुळवाजुळव करून एकसारख्या लेवलमध्ये ठेवून मग कटिंगसाठी घेतलं. स्प्रिंग ऑनियन अशा प्रकारे एकसारखं जुळवून कटिंग केलं जातं. स्प्रिंग ऑनियन कटिंग झाल्यानंतर एका सेटिंग बाउलमध्ये काढून ऑर्डरसाठी ठेवलं मी. त्यानंतर जेवण ब्रेकला जाऊन आल्यानंतर एक मीलची ऑर्डर आली होती. मीलची ऑर्डरमध्ये एक राईस, मंचुरियन आणि सूप अशा प्रकारे दिलं जातं, बघून घ्या. आजचा दिवस ओव्हरऑल ठीकठाकच गेला म्हणायचा, तसा बराच होता आजचा सोमवार. तुमचा दिवस कसा गेला कमेंट करा. ब्लॉग आवडत असल्यास शेअर करा, लाईक करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.